विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 मध्ये भूमितीचा जो पेपर आहे त्या भूमितीच्या पेपराचा आपण आराखडा अगोदर बघूया आणि नंतर त्याच्यावर पुढच्या प्रश्नासाठी आपण चर्चा करूया. एकूण भूमितीमध्ये जो पेपर आहे तो 40 गुणाचा पेपर आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की गणित भाग 2 गणित भाग 2 म्हणजेच भूमिती हा एकूण गुण त्याचे आहेत 40. एकूण गुण 40 आहेत. तुम्हाला माहित आहे. प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघता आपण प्रश्न पहिला जो आहे पहिला त्याच्यामध्ये अ असतो. अचूक पर्याय निवडून त्याचं वर्णाक्षर आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे त्यातला अ आहे तो अचूक पर्याय निवडणे. अचूक पर्याय निवडून वर्णाक्षर लिहायचं आहे. वर्णाक्षर लिहिणे असं आहे. वर्णाक्षर लिहायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला गुण आहेत. एकूण 4 आकडे असतात आणि 4च गुण त्याच्यासाठी आहेत. 4 आकडे लिहायचे आहेत आणि 4 गुण आहेत. त्यानंतर प्रश्न त्याच्यातलाच ब जो आहे तो उपप्रश्न सोडवायचे आहेत. उपप्रश्न सोडवा. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर 4च एकूण उपप्रश्न दिलेले असतात आणि 4 गुणासाठी विचारलेले असतात. म्हणजे जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न 8 गुणाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये पण कृती पूर्ण करायची आहे आपल्याला. खालीलपैकी 3 कृती दिलेल्या असतात. त्यापैकी 2 कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. म्हणजे कृती पूर्ण करा. काही कृती दिलेल्या आहेत त्याच्या पूर्ण करायच्या आहेत. एकूण 3 कृती दिलेल्या असतात. त्यापैकी 2 कृती पूर्ण करायच्या आहेत. एका कृतीला 2 गुण आहेत. म्हणजे एकूण 2 कृती पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी 4 गुण आहेत. म्हणजे प्रत्येक कृतीला 2 गुण आहेत. त्यानंतर पुढचा जो ब प्रश्न आहे तो उपप्रश्न सोडवा. उपप्रश्न सोडवा. त्याच्यामध्ये एकूण 5 उपप्रश्न दिलेले असतात. त्यापैकी तुम्हाला 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकाला 2 गुण दिलेले आहेत. तर 8 गुण होतील. 8 गुण म्हणजे अशा पद्धतीनं हा 12 गुणाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न 12 गुण. त्यानंतर प्रश्न तिसरा त्याच्यामध्ये त्यात पण आपल्याला काय करायचं आहे, कृती पूर्ण करायची आहे. कृती पूर्ण करणे. पूर्ण करा. 2 कृती दिलेली असणार. त्यापैकी एकच कृती पूर्ण करायची आहे. म्हणजे एक कृती पूर्ण करायची आहे आणि त्याला त्याच्यासाठी 3 गुण दिलेले आहेत. आणि त्याच्यातला ब आहे
तो उपप्रश्न सोडवा. उपप्रश्न सोडवा. त्या उपप्रश्नामध्ये यात मात्र एकूण 4 उपप्रश्न दिलेले असतात. त्यापैकी तुम्हाला फक्त 2 सोडवायचे आहेत. 2 उपप्रश्न. प्रत्येक उपप्रश्न 3 गुणासाठी आहे. म्हणजे 3 दुनी 6 गुण होतील. अशाच पद्धतीनं हा तिसरा जो प्रश्न आहे तो 9 गुणाचा आहे. त्यानंतर प्रश्न चौथा असणार आहे. त्या प्रश्न चौथ्यामध्ये उपप्रश्न सोडवा असा प्रश्न असतो. उपप्रश्न सोडवा. त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण 3 उपप्रश्न दिलेले असतात. त्यापैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येकाला 4 गुण आहेत. म्हणजे तुम्हाला 2 उपप्रश्न सोडवायचे. प्रत्येकाला 4 गुण म्हणजे त्याचे किती होतील? 8 गुण. म्हणजे थोडक्यात हा प्रश्न 8 गुणाचा आहे. 8 गुण. हा. त्यानंतर प्रश्न 5वा शेवटचा प्रश्न आहे. त्याच्यात पण उपप्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न सोडवा असा असतो. त्यामध्ये 2 उपप्रश्न तुम्हाला दिलेले असतात. त्यापैकी एक तुम्ही सोडवायचा आहे. म्हणजे एक सोडवायचा आहे. त्याच्यासाठी 3 गुण दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात 5वा प्रश्न हा पण 3 गुणाचा आहे. एकूण जर आपण बघितलं तर एकूण गुण होतात. एकूण गुण 40 गुण होतील. अशी ही भूमितीची प्रश्नपत्रिका असणार आहे.